मित्रहो नमस्कार. आज आपणाला लिओ टॉल्स्टॉय या रशियन लेखकाने लिहिलेला आणि साने गुरुजींनी अनुवादित केलेला कलेतील श्रेष्ठत्ववाद हा जो पाठ आहे, हा पाठ आपणाला पाहायचा आहे. एक अनुवादाचा नमुना, एक वैचारिक वाङ्मयाचा नमुना म्हणून हा पाठ तुम्हाला अभ्यासाला ठेवलेला आहे. अभ्यासाला ठेवण्याच्या पाठीमागचं कारण अनुवाद हा एक वाङ्मय प्रकार आहे, तोही तुम्हाला कळावा आणि साहित्य चर्चेचा समीक्षेचा जो एक प्रकार आहे तोही तुमच्या लक्षात यावा म्हणून हा पाठ कदाचित अभ्यासक्रमाला ठेवला असेल. लिहिणारे आणि अनुवादित करणारी दोन्ही माणसं दिग्गज आहेत. ज्यांनी अनुवादित केला ते लिओ टॉल्स्टॉय जगप्रसिद्ध असे लेखक आहेत, कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत. त्यांचं संपूर्ण नाव काउंट लिओ निकोलायविच टॉल्स्टॉय, रशियन. त्यांचा जन्म 9 सप्टेंबर 1828 साली. 1928 गेलं, आता 2021 आलं, म्हणजे जवळजवळ 2 शतकापूर्वी, 200 वर्षापूर्वी लिओ टॉल्स्टॉय यांचा जन्म रशियामध्ये झालेला आहे. आणि त्यांचं निधन जवळजवळ 20 नोव्हेंबर 1910 या वर्षी झालेलं आहे. त्यांना 82 वर्षाचं दीर्घ आयुष्य लाभलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मित्र हो, हे एक रशियन लेखक आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, तत्त्वज्ञ आहेत. जगात शांतता नांदावी या विचाराचे शांततावादी आहेत आणि शिक्षणामध्ये सुधारणा करणारे शिक्षण सुधारक, समाज सुधारक देखील ते आहेत. मुळात त्यांचा जन्म एका उमराव श्रीमंत घराण्यामध्ये झाला. त्या काळामध्ये उमराव हे मोजकेच लोक असत आणि हजारो लोक त्यांच्या हाताखाली, काही गावं त्यांच्या हाताखाली असत. आपल्याकडं जसे जहागीरदार असायचे, आपल्याकडे जसे सरदार असायचे, तशा प्रकारे हे तिकडं उमराव असायचे. आणि हे जे उमराव आहे ते प्रचंड श्रीमंत, गर्भश्रीमंत, अशा गर्भश्रीमंत उमरावाच्या घराण्यात जन्माला येऊनही त्यांनी सामान्य माणसाची बाजू घेणार 200 वर्षापूर्वी, मार्क्सवाद अजून आलेला नव्हता, पुढं शतकानंतर मार्क्सवाद आला. 1818 म्हणजे 1917 साली ती क्रांती झाली हे आपल्याला माहीत आहे. त्याच्या 100 वर्ष आधी त्याच रशियामध्ये त्या माणसानं समाजवाद जन्माला घालणारं साहित्य निर्माण केलं. श्रीमंत उमराव घराण्यात जन्माला येऊनसुद्धा नंतर त्यांनी ती श्रीमंती त्यागली, त्यांनी ती शेती त्यागली, त्यांनी ते घराणं त्यागलं. ज्या गोष्टी वाईट आहेत त्या आपल्या फायद्याच्या असल्या तरी त्या टाळल्या पाहिजे असं म्हणून त्यांनी त्या सगळ्या गोष्टी टाळल्या. मित्र हो, त्यांच्या 2 कादंबऱ्या जगप्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. त्यांना 10-10 नोबेल द्यावेत इतक्या श्रेष्ठ कादंबऱ्या आहेत. मग तुम्ही म्हणाल नोबेल प्राईज कसं काय मिळालं नाही, तर तेव्हा नोबेल प्राईज सुरूच झालं नव्हतं, त्याच्या आधी लिहिलेल्या ह्या कादंबऱ्या आहेत. वॉर अँड पीस ही 1869 साली लिहिलेली कादंबरी, म्हणजे जवळजवळ 150 वर्षापूर्वी त्यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. युद्ध आणि शांतता, जगातल्या सर्व भाषांमध्ये त्या कादंबरीचा अनुवाद झालेला आहे. भारतीय सर्व भाषांमध्ये त्या कादंबरीचा अनुवाद झालेला आहे. मराठीत देखील त्या कादंबरीचा अनुवाद झालेला आहे. साहित्य संस्कृती मंडळानं तो प्रकाशित केलेला आहे. आना कॅरेनिना नावाची त्यांची आणखी एक खूप गाजलेली कादंबरी, ती त्यांनी 1877 साली लिहिली. त्याही कादंबरीचा मराठीमध्ये अनुवाद कॉन्टिनेंटल प्रकाशनानं प्रकाशित केलेला आहे. मित्र हो, या लेखकाचा त्याच्या भाषेपुरताच प्रभाव नव्हता, त्याच्या देशापुरताच प्रभाव नव्हता, तर संपूर्ण जगावर टॉल्स्टॉयच्या साहित्याचा, लेखनाचा आणि विचारांचा प्रभाव होता. टॉल्स्टॉयपासून प्रेरणा घेणाऱ्या 2च माणसाचं मी तुम्हाला नाव सांगतो, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की हा माणूस किती मोठा होता. आपल्या भारतातले महात्मा गांधी यांनी टॉल्स्टॉयपासून प्रेरणा घेऊन आपल्या काही गोष्टी करायला सुरुवात केली. आणि मार्टिन ल्यूथर किंग या अमेरिकन निग्रोंच्या किंवा निग्रोच्या गुलामगिरीच्या विरुद्ध क्रांती करणारा मार्टिन ल्यूथर किंग जो दुसरा आहे, त्या दुसऱ्या मार्टिन ल्यूथर किंगनं देखील टॉल्स्टॉयपासून प्रेरणा घेतलेली आहे. महात्मा गांधींनी देखील टॉल्स्टॉयपासून प्रेरणा घेतलेली आहे. मित्र हो, सुरुवातीच्या काही दिवस तो सैन्यामध्ये काम करत होता लिओ टॉल्स्टॉय. तिथल्याच अनुभवावर कदाचित तिथलेच अनुभव त्याला वॉर अँड पीस, युद्ध आणि शांतता ही महाकादंबरी लिहायला उपयोगी पडलेली असावीत. त्यानंतर त्याने ती नोकरी सोडली. युरोप खंडामध्ये काही दिवस परिभ्रमण केलं, भ्रमंती केली. शेवटी स्वतःच्या गावाला आले. यास्नाया पोल्याना नावाचं त्यांचं गाव होतं रशियामध्ये. ह्या यास्नाया पोल्यानामध्ये येऊन मग शेवटी तिथं ते स्थिर झाले. मित्र हो, तत्कालीन रूसी शेतकऱ्यांचं, रशियातल्या शेतकऱ्यांचं जगणं, त्यांचं जीवन, त्यांच्या आयुष्यातले बारकावे या टॉल्स्टॉय यांनी आपल्या कथा कादंबऱ्यामधून मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. शिक्षणामध्ये देखील त्यांनी क्रांती केली. त्यांनी एक स्वतःची अशी शाळा काढली की जिनं पारंपरिक शिक्षण पद्धतीला फाटा दिला. परीक्षा नाही, पास नापास नाही, मुलांच्यावर केवळ आणि केवळ उत्तम संस्कार करणं हेच शाळेचं ध्येय असलं पाहिजे. मुलांना सामाजिक जाणीवा निर्माण करणारी शाळा असली पाहिजे.
ह्या गोष्टीला प्राधान्य देणारी शाळा त्यांनी काढली. ती अत्यंत लोकप्रिय झाली रशियामध्ये शाळा. खूप प्रचंड गर्दी होऊ लागली ॲडमिशनसाठी त्यांच्याकडं. तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडं देखील त्याच्यानंतर 100 वर्षांनी आपल्या रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनसारखी शाळा काढली. तिच्या शांतिनिकेतन शाळा काढत असताना कदाचित त्यांच्या डोळ्यासमोर हे मॉडेल लिओ टॉल्स्टॉय यांनी काढलेल्या शाळेचं असावं. त्यांची एक फार प्रसिद्ध कथा आहे, 2 गज जमीन या नावानं ती आपल्या महाराष्ट्रात भारतामध्ये प्रसिद्ध अशी कथा आहे की एक माणसाला सांगितलं जातं की तू तुझ्या पायानं पादाक्रांत करशील तेवढी जमीन तुला देण्यात येतील, जा तू जिथपर्यंत जाशील तेवढी जमीन तुला देण्यात येईल. तो धावत जातो, कधीतरी थांबायला पाहिजे ना, पण तो थांबत नाही, धावतच जातो, आणखी जमीन आणि तो बेशुद्ध होऊन कोसळतो आणि मरून जातो. शेवटी त्याला फक्त औट हात, 2 गज जमीन, 3.5 हात, त्याच्या हातानं 3.5 हात मोजून एवढीच जमीन लागली पुरण्यासाठी. माणसाला किती जमीन लागते आणि माणूस किती जमिनीची हाव करतो हे सांगण्यासाठी ही प्रसिद्ध कथा सांगितली जाते. आणि त्यानं स्वतः जमिनीची हाव सोडली. मी तुम्हाला सांगितलं की त्याची हजारो एकर जमीन होती ती त्यानं सोडून दिलेली होती. या माणसानं जी अनेक पुस्तकं लिहिली, त्या पुस्तकांच्यामध्ये एक वैचारिक पुस्तक आहे, कला म्हणजे काय, व्हॉट इज कला, कला म्हणजे काय. त्या पुस्तकाचा आपले महाराष्ट्रातले प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक, युद्धात आपल्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेणारे साने गुरुजी यांनी त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे. मित्रहो, अनुवादक म्हणून या पाठाचे आपण साने गुरुजींचाही थोडक्यात परिचय पाहू. साने गुरुजी यांचं संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी पालगड, कोकणमध्ये झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 11 जून 1950 मुंबई इथं झालेला आहे. केवळ 50 वर्षाचं आयुष्य ज्या माणसाला लाभलं, त्या माणसानं किती कामं केली, स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला, शिक्षक होते, सामाजिक आंदोलनं केली, शेतकऱ्याचं आंदोलनं केली, कामगारांची आंदोलनं केली, अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून पंढरपूरला उपोषण केलं, इतकी कामं केली, अनेकदा जेलमध्ये गेले आणि एवढं सगळं करत करत केवळ 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये, सुरुवातीची तर 20 वर्ष अशीच शिक्षणामध्ये याच्यातच गेलेली असणार, शेवटच्या 30 वर्षामध्ये त्यांनी किती पुस्तकं लिहिली तर जवळजवळ 100 पुस्तकं त्यांच्या नावावर मराठीमध्ये आहेत. म्हणजे एवढं डोंगरा एवढं काम करून, एवढी पुस्तकं लिहून, एवढी स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेऊन, म्हणजे या माणसानं काय केलं असावं. म्हणजे तुमच्या माझ्यासारख्याला 100 जन्म घेऊन जे काम करता येणार नाही ते काम एकाच आयुष्यातल्या 50 वर्षामध्ये साने गुरुजींनी करून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीच्या काळामध्ये अंमळनेरला, धुळे जिल्ह्यामध्ये शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं. 1924 ते 30 अशी 6-7 वर्ष ते अंमळनेरला होते. तिथल्याच तत्त्वज्ञान मंदिरामध्ये त्यांनी तत्त्वज्ञानाचा देखील अभ्यास केला. त्यांनी 1930 साली सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला आणि त्याच्यासाठी शिक्षकाची नोकरी सोडून दिली. 1936 साली खानदेशामध्ये फैजपूरला जे काँग्रेसचं महाअधिवेशन झालं होतं, त्या अधिवेशनामध्ये एक स्वयंसेवक म्हणून फार काम साने गुरुजींनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1942च्या चळवळीमध्ये भूमिगत राहून त्यांनी फार मोठं काम केलं. त्याचबरोबर अनेकदा तुरुंगवासात गेले. आणि तुम्ही असं विचाराल की एवढं सगळं करत असताना हे लिहित कुठं होते, तर तुरुंगवास झाला, तुरुंगात गेले की ते लिहायला सुरुवात करायची. तुरुंगातून बाहेर पडेपर्यंत 4-5 पुस्तकं त्यांची लिहून व्हायची. म्हणजे तुरुंगवासाचा देखील त्यांनी सदुपयोग केला. कारण तिथे गेला तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाही ना. तिथे गेल्यानंतर जे करू शकता ते म्हणजे लेखन, आणि ते लेखन त्यांनी रात्रंदिवस केलं. साने गुरुजींनी श्यामच्या आईसारखी कादंबरी, जी महाकादंबरी मराठीमध्ये गाजली, ती कादंबरी जेलमध्ये असतानाच लिहिली. विनोबा भाव्यांची गीता प्रवचन हे जगप्रसिद्ध पुस्तक, त्याचं लिहून घेण्याचं काम म्हणजे विनोबांनी सांगितले आणि साने गुरुजींनी लिहून घेतले, ते सुद्धा जेलमध्येच केलं. जेलमध्येच त्यांनी कुरुल या ग्रंथाचा अनुवाद केला. जेलमध्ये खूप कामं केलेली आहेत त्यांनी. राष्ट्र सेवा दल नावाची एक फार मोठी समाजसेवी संस्था त्यांनी स्थापन केली, ज्या संस्थेतून नाग गोरे, यशम जोशी, ग.प्र. प्रधान, भाई वैद्य अशी माणसं घडली, आणखी कितीतरी माणसं घडली. ह्या माणसांना घडवणारी एक संस्था राष्ट्र सेवा दल नावाची साने गुरुजींनी स्थापन केली. साने गुरुजी कवी होते, एवढं सगळं आहेच, पण कवी होते कारण त्यांचा पत्री नावाचा कवितासंग्रह प्रसिद्ध होता आणि त्यांची काही गाणी राष्ट्रीय आंदोलनामध्ये आणि अजूनही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सतत वाजणारी रेडिओवर, टी व्हीवर, बल सागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो, हे गाणं साने गुरुजींचं आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हे गाणं साने गुरुजींचं आहे. ही सगळी गाणी मला पाठ आहेत, खरं तर मी म्हणून दाखवू शकतो.
पण आपणाला तेवढा वेळ नाही, त्या परिचयामध्ये वेळ घालवायचा नाही. आम्ही किसानांच्या बाया हे गाणं त्यांचंच आहे. शिवाय आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्याच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण, आता उठवू सारे रान, हे गाणंसुद्धा साने गुरुजी यांनीच लिहिलेलं आहे. मित्रहो, 1946 साली त्यांनी पंढरपूरला अस्पृश्यांना मंदिरमध्ये प्रवेश मिळावा म्हणून मोठं आंदोलन केलं. जगभर ते आंदोलन त्या काळामध्ये गाजलं. 1948 साली त्यांनी साधना नावाचं साप्ताहिक सुरू केलं, ज्याला आता 75 वर्षे होत आहेत, म्हणजे अजूनही टिकून आहे आणि अजूनही समाजाच्या भल्यासाठी काम करणारं आणि समाजाच्या सगळ्या सामाजिक जाणीवा विकसित करणारं लेखन ज्याच्यामध्ये प्रसिद्ध होतं, असं साधना साप्ताहिक त्यांनी सुरुवात केली. ते अजूनही सुरू आहे. साने गुरुजींच्या पुस्तकांची संख्या मी सांगितली तुम्हाला. श्यामची आई हे सगळ्यात जास्त गाजलेलं आणि सगळ्या मराठी माणसांना माहीत असलेलं पुस्तक. त्यांचं सुंदर पत्रे नावाचं एक अप्रतिम पुस्तक आहे. आमची संस्कृती नावाचं एक खूप चांगलं पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. पत्री हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे आणि आणखी कितीतरी पुस्तकांची नावं तुम्हाला सांगता येईल. कुरोलचा अनुवाद मी तुम्हाला सांगितला. 1930 साली त्रिचनापल्लीच्या तुरुंगामध्ये असताना साने गुरुजींनी एक आंतरभारती नावाची संस्था स्थापन केली. जसं राष्ट्रसेवा दल तशी आंतरभारती. त्यांच्या असं लक्षात आलं की भारत आपला देश म्हणतो, पण आपणाला या देशाच्या कानाकोपऱ्यातली काहीच माहिती नसते. या देशामध्ये इतक्या भाषा बोलल्या जातात, या देशामध्ये इतक्या जातीची, इतक्या धर्माची आणि इतक्या प्रकृतीची भिन्न भिन्न माणसं राहतात, रंगाची, ह्याची आपणाला माहिती नाही. या सगळ्यांनी एकमेकांना समजून घ्यावं, या सगळ्यांनी एकमेकांना आपलं म्हणावं म्हणून आंतरभारती, जसं रवींद्रनाथ टागोरांनी विश्वभारती ही संस्था स्थापन केली होती, तशी साने गुरुजींनी आंतरभारती ही संस्था स्थापन केली. आणि आपल्या देशातली माणसं आपण आधी समजून घेऊयात आणि मग जगातली पण माणसं आपण समजून घेऊयात म्हणून आंतरभारती ही संस्था स्थापन केली. आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून त्यांनी जग समजून घेण्यासाठी जगातली सगळी पुस्तकं वाचली आणि त्यांचे अनुवाद मराठीत त्यांनी केले. त्याच्यामध्येच हा एक भाग ज्याचा अनुवाद आपणाला अभ्यासाला आहे. म्हणजे साने गुरुजींच्या गोड गोष्टी ह्या साने गुरुजींनी लिहिलेल्या नाही आहेत. त्या काळी जगामध्ये जी वर्ल्ड क्लासिक पुस्तकं गाजत होती, जगातली अभिजात पुस्तकं म्हणून गाजत होती, त्या पुस्तकांचा सारांश मराठीमध्ये साने गुरुजींनी सांगितला. म्हणजे हे एक मोठं क्रांतिकारक काम आहे की माझ्या मराठी भाषेतल्या मुलांना जगामध्ये गाजणारी पुस्तकं त्यांच्या आकलनामध्ये आणून त्यांच्यासमोर सादर करायची. त्या साने गुरुजींच्या गोड गोष्टी 10 भागे आपल्या लक्षात येईल. कितीतरी गोष्टी, मानव जातीचा इतिहास 500 पानाचं पुस्तक त्यांनी अनुवादित केलं. कुरूल त्याचा अनुवाद त्यांनी केला. आणि कला म्हणजे काय हे टॉलस्टॉयचं जे पुस्तक आहे त्याचा अनुवाद देखील त्यांनी मराठीमध्ये केला. मित्र होय, जे कला म्हणजे काय नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकातलं 8व्या क्रमांकाचं जे प्रकरण आहे ते तुम्हाला इथं अभ्यासाला आहे. कला क्षेत्रातील श्रेष्ठत्ववाद. श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा वाद समाजामध्ये सगळीकडेच असतो, हा आपणाला माहीत आहे. तो कलेच्या क्षेत्रामध्येही आहे. मी बडा, मी मोठा हे सगळ्यांनाच वाटत असतं, कलावंताला देखील तसं वाटत असतं. त्या संदर्भामध्ये टॉलस्टॉयनं त्याच्या कला म्हणजे काय या पुस्तकामध्ये जी चिकित्सा केली ती चिकित्सा मराठीमध्ये अनुवादित करून इथं आपणाला साने गुरुजींनी अभ्यासाला ठेवलेली आहे. मित्र हो, यामध्ये 4 मुद्दे प्रमुख आहेत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा सत्ताधीशांची सौंदर्यविषयक मीमांसा. दुसरा मुद्दा सत्ताधीशांची कला कोणी उपयोगात आणली. तिसरा मुद्दा वरच्या वर्गाची कला खर्चिक आणि समजण्यासाठी कठीण. आणि चौथा मुद्दा खरी कला सर्व मानव जातीला आवश्यक. असे या 4 मुद्द्यामध्ये 4 टप्प्यामध्ये या लेखाचा आपण विचार करणार आहोत. पहिला टप्पा सत्ताधीशांची सौंदर्यविषयक मीमांसा. काय वाटतं सत्ताधीशांना, काय वाटतं ह्या श्रीमंत लोकांना? कारण या सत्ताधीश वर्गामध्येच स्वतः टॉलस्टॉय जन्माला आले होते. त्यांचं लहानपण ह्या कला पाहतच गेलेलं होतं. त्यांनी त्या काळामध्ये श्रीमंतांच्या घरात होणारे नृत्याचे कार्यक्रम पाहिले होते, संगीताचे कार्यक्रम पाहिले होते, सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले होते, नाटक पाहिलं होतं. आणि नंतर जेव्हा ते सामान्य माणसामध्ये मिसळायला लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यातलं काहीच सामान्य माणसाच्या उपयोगाचं नाही आहे. ना ते नाटक ह्या माणसांच्या उपयोगाचं आहे, ना ते संगीत या माणसाच्या उपयोगाचं आहे, ना हे गाणं या माणसाच्या उपयोगाचं आहे. पण ही मुठभर माणसं जी उमराव स्वतःला समजतात आणि संपूर्ण देशामध्ये मिळून जी 40-50 घराणी आहेत ती 40-50 घराणी त्यांच्यापुरतीच ही कलेची निर्मिती करतात. आणि लाखो कोट्यावधी लोकांचा हा संपूर्ण जो देश आहे त्या देशातल्या लोकांना ही कला माहीतच नसते. आणि तरीही या लोकांना असं वाटत असतं की आमची कला श्रेष्ठ आहे, आमची कला सर्वश्रेष्ठ आहे आणि आमचीच कला मोठी आहे. त्याच्यामुळं माझं तेच श्रेष्ठ म्हणण्याची जगामध्ये मूळ प्रवृत्ती आहे, तीच तिथेही आपल्याला पाहायला मिळते. आपण ज्या धर्माचे आहोत तो माझा धर्म जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि मी ज्या जातीचा आहे ती माझी जात जगातली सर्वश्रेष्ठ जात आहे.
माझी जी भाषा आहे ती माझी भाषा जगातली सर्वश्रेष्ठ भाषा आहे. मी जी कला करतो तो मी कलावंत, ती माझी कला जगातली सर्वश्रेष्ठ कला आहे, असं प्रत्येकजण सांगत असतो, प्रत्येकाला वाटत असतं. तसं या उमरावांना आणि श्रीमंत वर्गाला पण वाटतं की आमची कला ही सर्वश्रेष्ठ कला आहे, या सामान्यांच्या कलेमध्ये काय अर्थ नाही आहे. पण त्यावेळेस टॉल्स्टॉय सांगतो की अरे बाबांनो, तुमच्यापेक्षा त्या भारतामध्ये जा, तिथली कला सामान्यामध्ये, म्हणजे तिथं असं नाही आहे की श्रीमंताची वेगळी कला आणि सामान्याची वेगळी कला, तिथं सगळ्यांसाठी एक कला आहे. चीनमध्ये जा, तिथं सगळ्यांसाठी एक कला आहे. जपानमध्ये जा, हे देश तुमच्यापेक्षा जास्त चांगले आहेत आणि तुम्ही मात्र केवळ उमरावांचं जे श्रेष्ठ म्हणणारे आणि सामान्य माणसाचे जे जे आहे ते कनिष्ठ म्हणणारे असे हलकटबुद्धीचे लोक आहात. त्यांनी पुन्हा युरोपमध्ये श्रेष्ठांची कला आणि सामान्यांची कला असा पुन्हा कलाभेद कसा आहे त्याचंही थोडक्यात विवेचन केलेलं आहे. आणि कला म्हणजे विलास असं समजल्यामुळं या लोकांचा अधःपात झाला असं एक धाडसी विधान त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये हे लोक स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत होते, सर्वश्रेष्ठ सत्ताधारी होते, त्या काळामध्ये त्या समाजामध्ये जन्माला येऊन, त्या कुटुंबात जन्माला येऊन, त्या राज्यकर्त्या वर्गात जन्माला येऊन ते म्हणतात की अरे तुम्ही कला म्हणजे विलास समजलात. कला म्हणजे विलास नाही आहे, कला म्हणजे उदात्तता आहे, कला म्हणजे तुमचं आयुष्य उदात्त करणारी गोष्ट आहे. पण तुम्ही कला म्हणजे विलास, आयुष करण्यासाठी कला असं समजलात आणि म्हणून तुमचा अधःपात झाला. आपणही पाहतो की जेव्हा जेव्हा कलेला असं बिभत्स रूप प्राप्त होतं, फक्त आयुष, ज्याला आराम म्हणतो आपण, फक्त विलास करणे त्याच्यासाठी कला असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा तो समाज अधःपाताकडे वळलेला असतो. त्या समाजाची प्रगती होत नाही. केवळ नाचगाणं, आनंद घेणं, दारू पिणं म्हणजे कला असं जर तुम्ही समजणार असाल तर तुमचा नक्की विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. हे पहिल्या मुद्द्यामध्ये टॉल्स्टॉयनं आपणाला सांगितलेलं आहे. दुसरा जो मुद्दा आहे की सत्ताधीशांची कला कोणी उपयोगात आणली. विचार करा तुम्ही की हे सत्ताधीश ज्या कला सादर करतात, जे कला ऐकतात, ज्या कला पाहतात, त्याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करावं लागतं, त्याच्यासाठी जी साधनांची निर्मिती करावी लागते, ह्या लोकांना खाण्यासाठी जे अन्न निर्माण करावं लागतं, ह्या लोकांना व्यासपीठ उभं करून देण्यासाठी ज्या मजुरांना मेहनत करावी लागते, हे सगळं जे लोक करतात ते जर नसतील तर हे लोक स्वतः या गोष्टींची निर्मिती करून, अन्नधान्याची निर्मिती करून, कपड्याची निर्मिती करून, या सगळ्यांची निर्मिती करून कला सादर करू शकतील काय आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतील काय. म्हणजे ही कला सामान्य माणसांच्या कष्टावर उभी आहे आणि तरीही त्यांच्यासाठी ती कला नाही आहे. म्हणून ह्यांच्या कलेसाठी राबतात सामान्य माणसं. वरच्या वर्गाच्या कला सामान्यांना कळत नाहीत, कारण त्या भावना ह्यांच्या नसतात. भांडवलशाहीपासून मजुरांना मुक्त करा, मग पाहू तुमच्या कला कशा टिकतात ते. कारण ती माणसं तुमच्या हाताखाली राबायला नसतील तर तुमच्या कलेला काहीही अर्थ राहणार नाही. तुम्ही मात्र श्रेष्ठत्व बुद्धीनं तुला काय कळतं, त्याला काय कळतं, ह्याला काय कळतं असं म्हणता आणि हा तुच्छताभाव बाळगता. त्याच्यामुळं तुमचा कधीही विकास होणार नाही. आणि म्हणूनच टॉल्स्टॉयनं सांगितल्याप्रमाणे लक्षात येईल तुमच्या की लोक आणि अभिजात असे वर्गच पडलेले आहेत. गीत, लोकगीत, नृत्य, लोकनृत्य, नाट्य, लोकनाट्य, भाषा, लोकभाषा, पंडित आणि संत असे जर आपण टप्पे केले तर तुमच्या लक्षात येईल की पहिला टप्पा मुठभर लोकांसाठी आहे आणि दुसरा टप्पा विशाल संपूर्ण समाजासाठी आहे. नृत्य, कथ्थक वगैरे किती लोकांना कळतं, कुचिपुडी किती लोकांना कळतं, फार कमी लोकांना कळतं. लोकनृत्य सगळ्या लोकांना कळतं, सगळ्या लोकांना आवडतं. नाट्य किती लोकांना कळतं, शहरामध्ये फक्त मोठी मोठी जी बांधलेली असतात नाट्यगृह त्याच्यामध्येच ही नाटकं होऊ शकतात. पण रस्त्यावर खेळली जाणारी नाटणं, लोकनाट्य ही सर्वसामान्य माणसांना सगळ्यांना कळतात, सगळ्यांना आवडतात. गीत मुठभर लोकांसाठी, लोकगीत संपूर्ण समाजासाठी, नृत्य मुठभर लोकांसाठी, लोकनृत्य संपूर्ण समाजासाठी, नाट्य मुठभर लोकांसाठी, लोकनाट्य संपूर्ण समाजासाठी, भाषा प्रमाण शुद्ध मुठभर लोकांसाठी, लोकभाषा सगळ्या लोकांसाठी, पंडित कवी मुठभर लोकांसाठी, सगळ्यांना कळत नाहीत, पंडित कवींची नावंसुद्धा माहीत नसतात, संत सगळ्या समाजासाठी, कारण ते सामान्यांसाठीच हे सगळं करत असतात. ते मी श्रेष्ठ असं म्हणत नाहीत, सामान्य माणूस श्रेष्ठ असं ते म्हणत असतात. तिसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे वरच्या वर्गाची कला खर्चिक आणि समजण्यास कठीण. हे जे वरचे वर्ग आहेत या लोकांची जी कला आहे ती फार खर्चिक आहे. त्यांना कला सादर करण्यासाठी काय काय लागतं तर खूप खर्च लागतो ना. त्यांना साध्या गोष्टीत कला सादर करता येत नाही. म्हणजे आता समजा बालगंधर्वांसारखे त्या काळातले नाटककार असतील किंवा आताही पुण्या मुंबईचे मोठमोठे जे कलावंत आहेत, चित्रपटसृष्टीतले कलावंत आहेत, त्यांना बोलवलं आणि तमाशा कलावंतासारखं रस्त्यावर कला करून दाखवा म्हणलं, करू शकतील का? हे नाही करणार, कारण त्यांना त्याची सवय नाही. त्यांना भरपूर तिकीट लावून आयुष सभागृहामध्ये, AC असलेल्या सभागृहामध्ये तिथंच फक्त कला सादर करता येते. सामान्य माणसासारखी रस्त्यावर कला सादर करता येत नाही. आणि म्हणून त्यांची कला एकतर खर्चिक आहे
आणि सामान्य माणसाला समजायला कठीण आहे. म्हणजे आपण जर नेऊन त्या सभागृहामध्ये एसीच्या सामान्य माणसाला बसवलं आणि ते करत असलेलं नाटक दाखवलं तर त्याला ते अजिबातच पटणार नाही, त्याला अजिबात आवडणार नाही, कारण त्याला ते काही कळणारच नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कला ही भावनेवर आधारित असते आणि गरीब श्रीमंतांच्या भावनाच वेगवेगळ्या आहेत. गरिबांच्या मनातल्या भावना आणि श्रीमंताच्या मनातल्या भावना सारख्या नसतात. दोघांचा जगण्याचा स्तर वेगळा आहे, दोघांचे अनुभव वेगळे आहेत आणि म्हणून या अनुभवाचे भाव वेगळे आहेत. आणि कला ही या भावांवर आधारित असल्यामुळं श्रीमंतांची कला आणि सामान्यांची कला असे भेद आपणाला करावे लागतील. म्हणून हे दोन वेगवेगळे समाज आहेत, श्रीमंतांचा समाज आणि सामान्यांचा समाज, अभिजन वर्ग आणि बहुजन वर्ग. महात्मा आपल्या साने गुरुजींनी या निबंधामध्ये बहुजन हा शब्द पुन्हा पुन्हा वापरलेला आहे. सामान्य माणसांसाठी बहुजन समाज असा शब्द वापरलेला आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा की खरी कला सर्व मानवजातीला आवश्यक. मुठभर लोकांसाठी ठेवू नका मर्यादित, सगळ्यांसाठी खुली करा, सगळ्यांपर्यंत जाऊ द्या, सगळ्यांना कळली पाहिजे, सगळ्यांना आकलन झालं पाहिजे, सगळ्यांना त्याचा आनंद मिळाला पाहिजे. आणि म्हणून शेवटचं जे विधान केलेलं आहे ते विधान असं आहे की कला हे जर निर्दोष, अव्यंग व कृतकृत्य करणारे परमसुख असेल, कला हे जर निर्दोष, अव्यंग्य व कृतकृत्य करणारे परमसुख असेल तर ती सर्वांना मिळेल, सर्वांना कळेल, सर्वांना तिचा आस्वाद घेता येईल अशीच असली पाहिजे. मुठभरांसाठी ती बंदिस्त असली नाही पाहिजे असा एक विचार लिओ टॉल्स्टॉय यांनी आपल्या त्या कलेतील श्रेष्ठत्ववाद या प्रकरणामध्ये, कला म्हणजे काय या पुस्तकातल्या 8व्या प्रकरणामध्ये ही चर्चा केली. मुळामध्ये सामान्य माणसाची कलेची बाजू टॉल्स्टॉयनं त्याच्या कला म्हणजे काय या पुस्तकात मांडली. खऱ्या अर्थानं समाजवादाची ती सुरुवात असावी. पुढं टॉल्स्टॉयसारख्या क्रांतीच्या नेत्यानं सुद्धा मानले केले की आम्हाला टॉल्स्टॉयच्या साहित्यातून प्रेरणा मिळाली म्हणून. आणि नेमकी सामान्य माणसाची बाजू घेणारी ही साहित्याच्या, समीक्षेच्या, सौंदर्याच्या क्षेत्रातली सैद्धांतिक ग्रंथ जो होता, कला म्हणजे काय, तो साने गुरुजींना आवडणं स्वाभाविक होता. आणि साने गुरुजींनी आयुष्यात कायम सामान्य माणसाची बाजू घेतली, अभिजन वर्गात जन्माला येऊनही. आणि म्हणून कदाचित त्यांना असं वाटलं असावं की असं पुस्तक मराठीमध्ये नाही आहे, ते आपण मराठीत अनुवाद केला पाहिजे. म्हणून त्यांनी त्या कला म्हणजे काय या पुस्तकाचा अनुवाद केला. आणि हे तुम्हाला परिचित व्हावं, तुम्हाला माहीत असावं म्हणून कदाचित विद्यापीठानं तुम्हाला या अभ्यासाला ठेवलं असेल. इथं हे प्रकरण संपलं. आपण पुढच्या तासाला पुढच्या प्रकरण पाहूयात. नमस्कार.